आदरणीय कोडवजी साहेब, आपण आपला पैसा हा पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं आहे. या पुस्तकाबाबत काय सांगाल? खरं म्हणजे पैसा सर्व काही नसलं तर बरंच काही आहे. कारण हे जग पैशाशिवाय चालत नाही. मी स्वतः बँकेत काम केलं असल्यामुळं पैशाशी संबंध आला. परंतु आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आहे, यांना पैसा कळावा. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं आहे की पैशाचा तुटवडा पडण्याचं कारण काय? तुटवडा पडला तर त्या सरकारने त्या छापाव्या आणि सगळ्यांना पैसे वाटावे, म्हणजे सगळे श्रीमंत होतील, असा एक त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. तर त्या प्रश्नाची उकल या पुस्तकामध्ये मी केलेली आहे. खरं म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातील जो माणूस आहे तो आपण बघतो की आपली हल्ली समृद्धीमध्ये बऱ्याचशा लोकांना पैसे मिळतात आणि ते पैशांचा विनियोग ते चांगल्या प्रकारे करत नाही. खरं म्हणजे त्यांना वाटते की पैसा मिळाला तर सगळ्या आपल्या गरजा एकदाच पूर्ण कराव्या अशी त्यांच्यामध्ये इच्छा होते. मग ते बंगला बांधतात, गाडी घेतात, मनोरंजन घेतात आणि पैशापासून गुंतवणूक करून त्याच्यानं उत्पन्न मिळेल अशी साधनं काही निर्माण होत नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो की ज्या 90% लोकांना जे पैसे मिळाले ते पैसे त्यांच्या 2 वर्षामध्ये संपले आणि आता त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली. आर्थिक निर्माण झाल्यानंतर मग ती गाडी विकतात, सोनं-नाणं विकतात आणि मग त्याच्यामुळे त्यांची जी गरिबी जी अवस्था आहे, अवस्था एकदम वाईट होते, आर्थिक दैन्यावस्था निर्माण होते आणि त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी मार्गदर्शन व्हावं, त्यांनी कुठल्या ठिकाणी त्या गुंतावं याची उकल या पुस्तकामध्ये केली आहे. मग त्याच्यामध्ये गुंतवणुकीचे सोर्स त्याच्यामध्ये दिलेले आहे, पैसा कसा फिरतो याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर पैशाची उत्पत्ती याबद्दल पण सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी केलं. थोडक्यात त्याचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसांना पैसा समजावा अशा प्रकारचं त्या पुस्तकामध्ये आपण मार्गदर्शन केलं आहे. ते निश्चितच या ग्रामीण भागातील लोकांना मार्गदर्शन ठरेल असं मला वाटतं. आपली आतापर्यंत 3 पुस्तकं झाली. पहिलं म्हणजे आत्मचरित्र झालं, दुसरं प्रवासवर्णन झालं आणि हे समाजासाठी पैसा हे पुस्तक झालं. काय सांगाल, हे पुस्तक काढण्याचा उद्देश काय? सुरुवातीला जे पुस्तक प्रसिद्ध झालं ते माझ्या आठवणी या नावाने ते प्रसिद्ध झालं. ते थोडक्यात आत्मचरित्र पुस्तक ते आहे. परंतु त्याच्यामध्ये पूर्वीच्या म्हणजे आमच्या जन्मापासून तर आतापर्यंत ज्या ज्या काही घटना झाल्या, जे वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे परिस्थिती निर्माण झाली, परिस्थितीमध्ये बदल झाले, सामाजिक असे शैक्षणिक असतील या संदर्भातील माहिती त्या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल. आणि आपण जीवन जगत असताना किंवा बँकेमध्ये काम करत असताना बँकेमध्ये कशा प्रकारचं काम केलं याचा पण संपूर्ण उहापोह या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हणजे मी बँकेमध्ये असताना यशस्वी झालो, यशस्वी होऊन मग सर्व परीक्षा दिल्यानं MD म्हणून रिटायर झालो. तर त्या काळामध्ये मला काय काय प्रयत्न करावे, कशा प्रकारे मी ते पद अचीव केले या संदर्भातली माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर या शहापूर तालुक्याचे जे म्हणजे शहापूर तालुक्याचे भूषण, शहापूर तालुक्यातल्या लोकांना मदत करणारे कैलासवासी विठ्ठलराव खाडे यांच्या संदर्भामधलं पण त्या पुस्तकामध्ये अर्धा भाग त्यांच्या जीवनावर आधारित आहे. कारण शहापूर तालुक्याची उन्नती झाली, शहापूर तालुक्यामध्ये 1000पेक्षा जास्त तरुण त्यांनी नोकरी लावले आणि त्या माध्यमातून त्यांचा जो जीवन परिचय व्हावा हा पण त्यामध्ये उद्देश होता आणि त्याचं संपूर्ण विवेचन त्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. दुसरं जे पुस्तक माझं प्रसिद्ध झालं त्याच्यामध्ये प्रवासवर्णन आणि चिंतन या संदर्भामध्ये आपण जे प्रवास करतो, बऱ्याच वेळेस 4 धाम यात्रेचा प्रवास असेल किंवा इतर याचे प्रवास असतो, ते प्रवासाचं संपूर्ण वर्णन त्या सगळे केलेलं आहे. त्याच्यामागचा उद्देश असा आहे का बऱ्याच वेळेला आपण प्रवासाला जातो, प्रवासाला झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागते. पण हे पुस्तक जर आपण वाचले तर त्या प्रवासामध्ये आपण काय काय बाबी बघितल्या पाहिजेत याचं सर्व विवेचन त्यामध्ये आहे. काही लेख त्याच्यामध्ये आहेत, काही कविता त्याच्यामध्ये आहेत. कविताच्या माध्यमातून मग ग्रामीण भागातील परिस्थिती, व्यक्ती आणि वल्ली म्हणून त्याच्यामध्ये एक लेख आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या ज्या व्यक्ती आहेत मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. नंतर खेडेगावातील परंपरा, मग त्याच्यामध्ये खेडेगावातली राहणीमान, खेडेगावातली घरं, मग त्याच्यामध्ये काही कौलारं असतील, काही माचरोडे टाकले असतील, म्हणजे गवताचे छप्पर असलेले असतील, या संदर्भातलं पूर्ण विवेचन केलेलं आहे. आणि त्या पुस्तकाच्या मार्फत खेडेगाव आपल्याकडे त्या ठिकाणी उभं राहते. म्हणजे खेडेगावामधले जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये मग बघा बायवाली असेल, कुंभार असेल, त्याच्यानंतर लग्न लावणारे प्रसूती करणारी सुईणबाई असेल, या संदर्भ जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तिमत्वाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामधून ते आपण पुस्तक वाचल्यानंतर आपण पूर्वीचा ग्रामीण भाग कसा होता याची माहिती आपल्याला त्या पुस्तकातून त्या ठिकाणी मिळते. या पैसा या पुस्तकाचं प्रकाशन आपण कधी केलं? प्रकाशन 11 एप्रिल 2026 रोजी त्याचं प्रकाशन केलं
त्याचं प्रकाशन हे कल्याण डोंबिवली कल्याण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष यांच्या हस्ते त्या ठिकाणी ते प्रकाशन झालेलं आहे. आणि पैसा याचं प्रकाशन करत असताना त्या ठिकाणी बरेच कवी, लेखक आणि मोठमोठे व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आणि पैसा हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून खरा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना त्याचा उपयोग व्हावा, त्याचा माहिती काढावी, त्याचा उद्देश या पुस्तकामध्ये आहे. तो उद्देश मला वाटतं निश्चितच सफल होईल. थोडक्यात त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन केले आहे, पण थोडक्यात मार्गदर्शन करीत असताना सुद्धा तो जो व्यापक विषय आहे तो चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. नागरिकांना जर हे पुस्तक पाहिजे असेल तर ते कुठे मिळू शकतात? नागरिकांना जे पुस्तक पाहिजे असेल त्याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की माझं जे पहिलं पुस्तक मी त्या ठिकाणी प्रसिद्ध केलं त्याची किंमत 200 रुपये होती. तर त्यावेळेला माझा जो 65वा वाढदिवस झाला त्या वाढदिवसामध्ये मी ते प्रसिद्ध केलं. त्याच्यातून जी देणगी रक्कम झाली 42,000 रुपये ती आपण सर्व कुणबी समाज संघाला इमारतीसाठी दिली. त्याच्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे प्रवासावरून आणि चिंतन ते सुद्धा आपण कुणबी भवनाच्या कार्यक्रमामध्ये ते आपण प्रकाशित केलं. आणि त्याच्यातून मिळालेले जो 11,051 रुपये आपण कुणबी समाज संघाच्या इमारतीसाठी दिलेले आहे. हे सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकाची 200 रुपये किंमत आहे. जर ते विक्रीसाठी 150 रुपयाला उपलब्ध केले जाईल आणि त्याच्यातून जर जे पैसे उपलब्ध होतील ते पैसे सर्व कुणबी समाज संघाला इमारत निधीसाठी या ठिकाणी देण्यात येईल. त्याच्यामुळं ज्या समाज बांधवांना हे पुस्तक हवे असेल त्यांनी संपर्क करावा कुणबी भवनमध्ये. आपल्याला ते पुस्तक उपलब्ध केले जाईल आणि त्याच्यातून जे मिळाले 150 रुपये असतील ते कुणबी समाजाच्या इमारतीसाठी या ठिकाणी उपलब्ध दिले जातील आणि पावतीसुद्धा कुणबी समाज संघाच्या नावाने या ठिकाणी दिली जाईल.